येतोय का आवाज? थांबा हां, फोडून सुद्धा दाखवते. फोडल्यानंतर सुद्धा आलाच असेल ना आवाज. एवढी कुरकुरीत झालेली आहे. चला लगेचच बनवूया. नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मस्त कुरकुरीत ओल्या नारळाची करंजी कशी बनवायची ते बघणार आहोत. गौरी गणपतीचा सण जवळ आलेला आहे. एकदा नक्की करून बघा. चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. पहिले आपण करंजीचं पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये अर्धी वाटी मैदा चाळून घेतला. आता त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे. इथे मी मैदा आणि रवा समप्रमाणात घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे सगळं मिक्स करून घेऊया. आता इथे मी 3 मोठे चमचे तूप घेतलं आहे कडकडीत गरम करून. आता हे तुपाचं मोहन आपल्याला ह्याच्यावर घालायचं आहे. आता हे गरम आहे त्याच्यामुळे आपल्याला चमच्यानेच आधी मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे थंड झालं आहे. आता ह्याला ना हातानेच चांगलं चोळून घेऊया. हे बघा असं चांगलं चोळून घ्यायचं आहे म्हणजे करंजीसुद्धा चांगली कुरकुरीत होते. हे बघा मोहन चांगलं मैद्याला आणि रव्याला लागलं गेलं आहे. लगेचच भिजवून घेऊया. आता ज्या वाटीने मैदा आणि रवा घेतला त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घेतलं आहे. आता आपण बघूया पाणी किती लागतं इथे. आता पहिलं आपल्याला थोडंसं पाणी ह्याच्यात घालायचं आहे आणि हे भिजवून घ्यायचं आहे. असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. इथे बघा मी हे पीठ चांगलं भिजवून घेतलं आणि पीठ भिजवण्यासाठी आपल्याला बघा पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी लागलं आणि हे पीठ मी थोडं सैलसर भिजवलं आहे. रवा आहे त्याच्यामध्ये तो फुगल्यानंतर पीठ घट्ट होईल त्याच्यामुळे थोडं सैल भिजवलं आहे. आता ह्याला झाकून जास्तीत जास्त अर्धा तास आणि कमीत कमी 15 ते 20 मिनिट ठेवून देऊया. आपलं पीठ भिजतं आहे तोपर्यंत सारण बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवर एक भांडं ठेवलं. त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घातलं आहे. आता इथे आपल्याला सुकामेवा आवडीप्रमाणे घालायचं आहे. तर सुकामेवा घातल्यानंतर मंद आचेवर 1 मिनिटभर परतून घेऊया. सुकामेवा परतून झाला. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा खसखस घालते आहे. तर हिलासुद्धा मंद आचेवर थोडी परतून घेऊया. खसखससुद्धा चांगली परतून झाली. इथे मी 1 वाटी खोवलेलं ओलं खोबरं घेतलं ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आता हे खोबरंसुद्धा आपल्याला मंद आचेवर 2 ते 3 मिनिट तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. हे बघा खोबरं चांगलं परतून झालं आणि त्याच्यातला ओलसरपणासुद्धा पूर्णपणे निघून गेला. आता ज्या वाटीने आपण खोबरं घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी चिरलेलं गूळ घ्यायचं आहे. गूळ असं चिरून घेतलं की ते पटकन वितळलं जातं. आता मध्यम आचेवर गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे सतत परतत राहायचं आहे. हे बघा गूळ पूर्णपणे वितळलेलं आहे आणि सारणसुद्धा मस्त सळसळीत झालं आहे. आता मात्र इथे आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि वरून आवडीप्रमाणे वेलची पावडर घालायची आहे. आता इथे तुम्हाला जर जायफळ पावडर आवडत असेल तर तीसुद्धा घालू शकता. वेलची पावडर घातल्यानंतर ती मिक्स करून घेऊया. इथे आपलं करंजीचं सारण तयार झालं. अर्धा तास झाला असेल आणि पीठ बघा मस्त भिजलेलं आहे. तर मगाशी मी थोडं पातळ ठेवलं होतं पण आता बघा ते थोडं घट्ट झालं आहे म्हणजे याचा अर्थ रवा चांगला भिजलेला आहे. आता हे पीठ आपल्याला एकदा चांगलं मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालं. आता इथे मी ह्या पिठाचे असे गोळे करून घेते. आता तुम्हाला गोळे कसे लहान मोठे ज्या आकाराचे हवेत तसे बनवून घ्या. आता इथे मी एक गोळा घेतला. आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. हे बघा ह्याचा आपल्याला असा पापड लाटून घ्यायचा आहे. आता पापड लाटताना तो आपल्याला जास्त जाड किंवा एकदम पातळ लाटायचं नाही आहे. मध्यम लाटून घेऊया. हे बघा तुम्हाला दाखवते. हे बघा एवढा जाड आपल्याला हा पापड लाटून घ्यायचा आहे. आता ह्याच्यात आपल्याला भरपूर असं सारण घालायचं आहे. बघा सारण हाताने एकसारखं करून घ्यायचं आहे आणि पाठीमागचा जो भाग आहे
तो पुढच्या भागाला असा चिटकवून घ्यायचा आहे. या कडा अशा एकदम घट्ट दाबून घेऊया. आता हिला ह्या कातणीने कापून घेऊया. आता बघा, करंजी कातणीने कापताना तिच्या पोटाच्या बाजूला जास्त घ्यायचं नाही आहे, बाहेरच्या बाजूने आपल्याला हे जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपली करंजी तयार झालेली आहे. उरलेल्या सगळ्या करंज्या अशाच बनवून घेऊ. आता इथे मी ह्या एवढ्या करंज्या बनवून घेतल्या. आता जेवढ्या बनवल्यात तेवढ्या तळून घेऊया. त्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. आता हे तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे, जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे. तेल थोडं गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये करंज्या घालायच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये मी 2 करंज्या घालून घेते. हे बघा, करंजी घातल्यानंतर हलके बुडबुडे आले पाहिजेत. करंजी घातल्या लगेच ती लाल व्हायला नको आहे, एवढं तेल गरम करून घ्यायचं. आता मध्यम आचेवर ह्यांना तळून घेऊया. एक अर्धा मिनिट झाल्यानंतर आपल्याला ह्यांना पलटी करून घ्यायचं आहे. लगेचच तेलामध्ये घातल्यानंतर ह्यांना पलटी करायचं नाही आहे, अर्ध्या मिनिटाने पलटी करून घ्यायचं आहे. आता बघा, मध्यम आचेवरच ह्यांना हलकासा लाल रंग येईपर्यंत चांगलं तळून घेऊया. हे बघा, दोन्ही बाजूने ह्यांना मस्त हलका लाल रंग आलेला आहे आणि आपल्या करंज्या तळून झालेल्या आहेत. लगेचच काढून घेऊया. आता उरलेल्या सगळ्या करंज्या अशाच बनवून घेऊया. इथे बघा, सगळ्या करंज्या आपल्या बनवून झाल्या आणि करंज्यांना मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत. तुम्हाला मी एक फोडूनसुद्धा दाखवते. हे बघा, बघितलंच ना, आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल करंज्या किती कुरकुरीत झालेल्या आहेत. आता करंज्या बनवण्यासाठी मी मैदा वापरला. तुम्हाला मैदा नसेल वापरायचा तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.